धनंजय मुंडेंचा आव्हाडावर गंभीर आरोप काय झालेला आहे. दोन्ही पवारांमध्ये अंतर पाडण्याचं काम आव्हाड यांनी केलंय. तर जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांना बाजूला करून स्वतः जितेंद्र आव्हाड पुढे येण्याचा प्रयत्न करतात. अजिबात नाही. धनंजय जे काय ते मुंडे जे बोलले त्यांनी राष्ट्रवादीमध्ये जो त्यांचा कालखंड गेला त्याच्यानुसार कितीतरी वर्ष आधी आव्हाड हे पक्षासाठी काम करतात. त्यांनी देश पातळीवर काम केलं, देशाच्या तरुणांचं नेतृत्व केलं, महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये काम केलं आणि राज्य मंत्रिमंडळामध्ये सुद्धा काम केलं. आणि त्यामुळे पक्षाची भूमिका मांडण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यांनी त्याची वेगळी भूमिका घेतली असं नाही. आणि जितेंद्र आव्हाडांनी काय बोलावं या संबंधीचं मार्गदर्शन अन्य लोकांनी करण्याची काही आवश्यकता नाही. साहेब, अनेक दिवसांपासून उत्सुकता होती की खासदार सुप्रिया सुळे यांच्या बरोबर लढत कुणाची होणार, परंतु काल सुनेत्रा पवार यांचा कार्याचा चित्ररथ बारामतीमध्ये फिरू लागलाय. नवीन भावजामध्ये लढत होती. कसं बघता आपण? लोकशाहीमध्ये निवडणुकीला उभं राहायचा प्रत्येकाचा अधिकार आणि तो अधिकार तुम्ही गाजवत असेल तर त्या संबंधीची तक्रार करण्याचे काही कारण नाही. आपण आपली भूमिका लोकांच्या समोर मांडावी. लोकांना गेल्या 55-60 वर्ष आम्ही लोकांनी काय काम केलं हे लोकांना माहिती आहे. तिथं उभा राहिलेल्या संस्था आहेत त्या कधी भासून आहेत. आता उदाहरणार्थ विद्यापीठात ही संस्था स्थापन होऊन आज जवळपास 54 वर्ष झाली. आज कृषी विकास प्रतिष्ठान ही संस्था सुद्धा 1971 साली स्थापन झाली. या संस्था ज्या काळात स्थापन झाल्या त्या काळात आज आरोप करणारे काय वयाचे होते याचे त्यांनी कॅल्क्युलेशन केलं. त्यांनी त्यांच्या लक्षात येईल, लोकांच्या लक्षात येईल की या प्रकारची भूमिका मांडणं कितपत योग्य आहे. आणि म्हणून तुम्ही उभं राहत असेल जरूर अधिकार आहे. लोकशाहीमध्ये उभं राहणं त्याची भूमिका मांडण्याची त्यांचा अधिकार आहे. आम्हा लोकांची मनापासूनची मान्यता आहे. साहेब, जाण्याशिरसा असेल, पुरंदर उपसा सिंचन योजना असेल, पाण्याच्या श्रेयवादावरून आता लढाई सुरू झालेली. अजित पवार म्हणतात ही उपसा सिंचन योजना मीच मंजूर केलेली. ठीक आहे ना, मी सांगतो ना, पुरंदर तालुक्याच्या लोकांना सगळ्यांना ठाऊक आहे तुम्ही काय केलं. जे सत्तेत आहेत त्यांनी आम्हीच केलं असं सांगण्याची भूमिका घेतली तर ते सत्तेत आहेत. त्यामुळे आम्ही त्याचं काही भाष्य करणार नाही. पण लोकांना माहिती आहे हे कुणी केलं. सर, राज्यसभा निवडणूक जी आहे ती बिनविरोध झालेली आहे. मात्र प्रफुल्ल पटेल यांच्या खासदारकीचा कार्यकाळ बाकी असतानाच त्यांना पक्षाकडून उमेदवारी दिली गेली. असं एक तांत्रिक कारण सांगितलं जाते की आपल्या पक्षाचं राज्यसभेमध्ये 2/3 मेजॉरिटी आहे. कदाचित त्यांच्यावरती अपात्रतेची कारवाई होऊ शकली असती. ही कदाचित कारवाई टाळण्यासाठी त्यांना उमेदवारी पुन्हा देण्यात हे सांगता येईल. त्याच्या पक्षाचा अंतर्गत विषय ज्यांना अजून 4.5 वर्ष किंवा 5 वर्ष शिल्लक होती त्यांनी पुन्हा उमेदवारी दिली काही आश्चर्यकारक निर्णय आहे. साहेब, सातत्यानं नवनवीन जे लोक आहेत ते भाजपमध्ये जात आहेत. जे अनेक वर्ष पद भोगलेले 2 वेळा मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण भाजपमध्ये गेलेले आहेत. कसं बघता याकडे? जसं की त्याला अलीकडच्या काळामध्ये काही यंत्रणा या अतिशय महत्वाच्या झाल्या. अँटी करप्शन असेल, ईडी असेल, आणखी काही संस्था आहेत. या सगळ्या संस्था किती प्रभावी आहेत आणि राज्यकर्त्यांच्यावर किंवा राजकारणात असलेल्या विरोधी लोकांच्यावर त्याचा वापर कसा आपण करू शकतो याची उदाहरणं हल्ली बघायला दिसतात. तशीच उदाहरणं जी आहेत तीच या पक्षांतराच्या संबंधाची भूमिका जे लोक करतायत मांडतायत त्याची कारण व्यवस्था तिथं दुर्लेली आहे. साहेब, जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले. 20 तारखेला अधिवेशन ठेवलेलं आहे. सरकार चालढकल करते असं वाटतं. माहिती नाही आता सरकार विधानसभेच्या समोर नक्की काय प्रस्ताव आणताय तो बघितल्याशिवाय त्याच्यावर भाष्य करता येणार नाही. पण आम्हाला लोकांची इच्छा आहे
की त्यांची स्वतःची नीट राहावी. त्यांनी उपचाराचा मार्ग शोधून प्रश्न सोडवण्यासाठी विचार देण्याचा मार्ग शक्य आहे का हे जरूर पाहावं. लोकांची सहानुभूती त्यांना आहे. प्रश्न सुचावा असं लोकांनाही वाटतं आणि त्यासाठी राज्य सरकारने समंजसपणाची भूमिका लोकांना सोपं घ्यावी. तर आपण पाहिलं शरद पवार यांनी महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे. लोकशाहीमध्ये कुणी कुठेही उभं राहू शकतं असं सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीबाबत